नमस्कार मित्रांनो, ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनल मध्ये आपलं सगळ्यांचं स्वागत आहे। तर मित्रांनो, सगळ्यांना नवरात्रीच्या हार्दिक शुभेच्छा। तर मित्रांनो, आजचा आपला हा ब्लॉग होणार आहे घटस्थापनेचा। तर तुम्ही पण माझ्यासोबत कंटिन्यू राहा। आपल्याला आज जी देवी येते त्याचा आपल्याला पूर्ण ब्लॉग करायचा आहे आणि त्यांचं कसं स्वागत केलं जातं देवींचं ते तुम्हाला मी ह्या ब्लॉग मध्ये दाखवणार आहे। आणि देवींना कसं सजवतात, कसं डेकोरेशन वगैरे केलेलं आहे हे सगळं मी ह्या ब्लॉग मध्ये आपल्याला दाखवणार आहे। तर आता हा ब्लॉग मी रात्रीपासून स्टार्ट करतोय, तर तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा। तर चल मित्रांनो, आपण झालेलो आहोत तयार आणि निघालो आहोत। देवीचं आगमन झालेलं आहे आणि भाविक भक्त एकदम थाटामाटात लेझिम खेळत असतात। तर मित्रांनो, आता आपण जवळपास काय आपण जवळच आलोय देवीच्या आणि तुम्ही बघू शकता भाविक भक्त इतके भारी खेळतात ना लेझिम राव, मन रमून जाता बघण्यासाठी। मी तुम्हाला थोडेसे देवी दाखवतो। आता तुम्ही देवी बघा, इकडे मावळा ढाल घेऊन उभा आहे। वा वा, किती भारी दिसते बघा जरा। आणि तिकडे गणपती बाप्पा पण विराजमान आहेत आणि देवीची मूर्ती तर एकदम आकर्षितच दिसत आहे, त्याच्यात तर काय वादच नाही। तर मित्रांनो, इतका पाऊस येतोय तरी पण काय लहान लेकरं पण इथून हालायला तयार नाहीत। मस्त लेझिमचा आनंद घेत आहेत, तुम्ही बघू शकता ते लहान लेकरं पण आहेत, इतकं खेळत आहेत ना आनंदात काय विचारू नका। खूप मन असं भरावून जात आहे। कसा डान्स चालला एकदम जोरामध्ये, अशी आमच्या पण अंगामध्ये ताल भरली आहे कारण एवढं जोश मध्ये नाचत आहे। आणि मित्रांनो, मी तुम्हाला थोडी आता देवी दाखवतो कारण देवीला दाखवणं खूप गरजेचं आहे। तर मित्रांनो, तुम्ही देवी बघू शकता, तिथे लहान लेकरं पण किती जोशामध्ये खेळत आहेत। मित्रांनो, आता बराच वेळ लेझिम बघून झाल्यानंतर म्हणलं चला आता भूक लागली आहे, थोडं पोटपूजा करूया। तर आता आम्ही निघालोय खाऊ गल्लीला। मित्रांनो, तर आपण आलोय आता खाऊ गल्लीमध्ये। येथे तर रगडा पॅटीचा धमाल आणि सुगंधच दरवळतोय। गरमागरम रगडा आहे, मस्त खुसखुशीत पॅटीस आहेत, वरून कांदा मसाला आणि चटणी पण आहे राव, एकदम मस्त। जिभेला पाणी सुटले आता माझ्या बघून, लवकरच दिलं पाहिजे त्यांनी। मित्रांनो, तर आपला रगडा पॅटीस तयार झालेला आहे, आता आपण खाऊन घेऊया कारण पाऊस पण येतोय आणि वरून गरम गरम खायला पण भेटतंय। मित्रांनो, तर मी घरी आलोय, याचं कारण आहे पाऊस। इतका पाऊस येत होता जोरामध्ये, म्हणलं आता काय आपल्याला भिजणारच आहे बाबा। तर थोडा वेळ आम्ही तिथं थांबलो, पॅटीस वगैरे खाल्लं, रगडा पॅटीस, आणि घरी आलो। तर मित्रांनो, आता उद्या सकाळीच आपण व्हिडिओ बनवणार आहोत, तर आता मी झोपणार आहे। गुड मॉर्निंग मित्रांनो, तर सकाळ झालेली आहे आणि खूप पाऊस येत होता, रात्री पण पाऊस, दिवसा पाऊस। पाऊस काय साथ सोडायला तयार नव्हता आपली। मित्रांनो, खरं सांगू, इतका पाऊस येत होता ना, खरंच बाहेर यायला वैताग येतो। सकाळी 6 वाजताची भाऊजीची ट्रेन होती, भाऊजीला सोडणं गरजेचं होतं। मी भाऊजीला लगेच सोडलो आणि लगेच फास्ट गाडी घेऊन घरी आलो। घरी आल्यानंतर लक्षात आलं की दाढी खूप वाढली आहे, तर लगेच मी यू टर्न मारून लगेच निघालो एक शॉपमध्ये, कारण माझं जे ट्रिमर आहे ते खराब झालं होतं। तर मी एका शॉपमध्ये आलो मित्रांनो, तुम्ही बघू शकता, आणि मला एक ट्रिमर पण आवडलंय। आता ते ट्रिमर घेणार आहे, दाढी करण्यासाठी खूप भारी आहे। तर मी त्या भैयाला बिल वगैरे बनवायला सांगितलं। तुम्हाला मी ट्रिमर दाखवतो, खूप छान आहे मित्रांनो। मी ट्रिमर घेतलं आणि निघालो घराकडे। तर नवी पेठमधून मी हे ट्रिमर घेतलेलं आणि पाऊस पण थोडा कमी झाला होता, तर मस्त वाटलं एकदम। मित्रांनो, सकाळी आपण भाऊजीला रेल्वे स्टेशनला सोडल्यानंतर काय आपल्याला व्हिडिओ बनवता आलाच नाही, आणि नंतर आपण तेवढं नवी पेठमध्ये जाऊन ट्रिमर घेऊन आलो। नंतर काय त्याच्यानंतर मी ब्लॉग बनवला नाही। आता संध्याकाळच झाली आहे, तर म्हणलं आता संध्याकाळचं आपण जाऊया देवी बघण्यासाठी। कसं सजवलं वगैरे आहे ते मी तुम्हाला या ब्लॉगमध्ये दाखवणार आहे, तरी तुम्ही माझ्यासोबत कंटिन्यू राहा। तर चल मित्रांनो, खरं सांगू, घरातून ब्लॉगसाठी बाहेर पडलो आणि रस्त्यातच एक भन्नाट आंध्रा भज्जीचा स्टॉल दिसला। एका आजूबाजूला कढाईत गरम गरम भज्जी तळली जाते आणि एकदम खमंग वास येत होता। दुसरा माणूस झटपट प्लेटमध्ये घेऊन भरून देत होता, कुरकुरीत आणि सोनेरी रंगाची भज्जी। खरंच असं दिसलं की थांबणं शक्यच नव्हतं। मग आम्ही इथे थांबलो आणि आंध्रा भज्जी खाऊनच जायचं बोललो। कुठले भजी खायला? आंध्रा भज्जी। आंध्रा कुठं आहे लोकेशन? लोकेशन इथं भैया चौकात। ऍड्रेस सांगायचं, भैया चौक, मिरची मिल समोर। हा, समोर आहे ना मित्रांनो, यांचं स्टॉल भैया चौकामध्ये आहे आणि इथं जुनी मिल पण आहे
आणि हा रस्ता छत्रपती शिवाजी महाराज चौकापासून इकडे रेल्वे स्टेशनला जातो। मित्रांनो, आपण गरमागरम भज्जी खाल्ल्यानंतर आलो होतो देवीचं दर्शन घेण्यासाठी। तुम्ही बघू शकता देवीचा किती सुंदर असा साज आहे, हातामध्ये त्रिशूळ घेऊन एकदम सुंदर अशी साडी घालून देवी विराजमान आहे। ह्या देवीला पण साडी यांनीच घातली बरं का, जे तुम्हाला हे साडी दिसते आहे हे तुम्ही बघा। मित्रांनो, ज्या स्टॉलवरती आता आपण भज्जी खाल्लो ना, त्या स्टॉलच्या मालकाने या देवीला साडी घातलेली आहे। किती सुंदर अशी साडी नेसवली आहे, तुम्ही बघू शकता। मित्रांनो, आता आपण आलेलो आहोत दुसऱ्या मंडळाजवळ। मित्रांनो, तुम्ही बघू शकता डोक्यावरती चंद्र, हातामध्ये त्रिशूळ, देवी एकदम असं वाटतंय रौद्र अवतार घेतली आहे। किती सुंदर असं दृश्य आहे बघा तुम्ही। मित्रांनो, या पण मंडळाच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालो आहोत दुसऱ्या मंडळाची देवी बघण्यासाठी। मित्रांनो, तुम्ही बघू शकता या तर मंडळाने किती सुंदर असं डेकोरेशन केले, खूप सुंदर अशी लाइटिंग केली। जरा झूम करूया आपण देवीकडे। वाव, किती सुंदर हा, गजऱ्यानं वगैरे देवीला एकदम मस्त असं सजवलं आहे। खूप सुंदर असं दिसत आहे ना, लाइटिंग्स वगैरे एकदम छान वाटत आहे। हा साडी पण एकदम सुंदर अशी नेसवली आहे। मित्रांनो, त्या मंडळाच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आम्ही निघालो होतो दुसऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी। मित्रांनो, तर आपण दुसऱ्या मंडळाजवळ आपण आलो आहोत। आता इथं पण लाइटिंग तुम्ही बघू शकता किती सुंदर केली आहे आणि देवी पण नक्कीच सुंदर असणार, तर बघू चला। मित्रांनो, तुम्ही बघू शकता किती सुंदर असा देवीला पण साज केला आहे। या मस्त येल्लो कलरची साडी घातली आहे देवीने आणि खूप सुंदर असा सोन्याचा साज, गळ्यामध्ये हार, खूप सुंदर असं दृश्य। मित्रांनो, त्या मंडळाच्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आता आपण निघालो आहोत दुसऱ्या देवीचं दर्शन घेण्यासाठी। इथं चालू आहे देवीची आरती। मित्रांनो, खूप साऱ्या देवीचं दर्शन झाल्यानंतर आता जोरदार पाऊस पण चालू आहे, तर म्हणलं चला आपण चहा घेऊया। एका स्टॉलवर आलोय, गरम गरम चहा घेतोय आणि पावसात बसून थोडी मज्जा करावं म्हणतोय, कारण खूप चहा प्यायची इच्छा झाली, तर आता आम्ही चहा पितोय। तर फायनली मित्रांनो, खूप साऱ्या मस्तीनंतर आता आपण आलो आहोत आपल्या घराच्या जवळ। आता आपण जाणार आहोत घराच्या आतमध्ये, तर चला। तर फायनली मित्रांनो, मी घरी आलोय आणि तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा। आणि असेच नवीन नवीन व्हिडिओ बघण्यासाठी ज्ञानेश्वर जाधव ब्लॉग चॅनलला लाईक, सबस्क्राईब, शेअर करायला विसरू नका। धन्यवाद। तर मित्रांनो, आपण जरा परीशी मज्जा करू। हाय परी, काय खायली तू? कुक्कू खायली। कुठं आहे कुक्कू? अच्छा, हे कुक्कू खायली, मला देणार? थँक्यू परी। तर परी, सगळ्यांना बाय कर। बाय फ्रेंड्स म्हणाव। बाय फ्रेंड्स।